आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। महिलांनी एकत्र येऊन बचत, कर्ज व व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे, सौ नीलांबिका हुक्केरी यांचे मत। चंदवाड येथे शिवशक्ती महिला कोऑपरेटिव्ह सोसायटीचं उद्घाटन। आध्यात्मिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या चंदवाड आणि परिसरात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शिवशक्ती महिला कोऑपरेटिव्ह सोसायटीचे उद्घाटन झाले असून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अशा सहकारी संस्थांची गरज आहे। महिलांनी एकत्र येऊन बचत, कर्ज व व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे, असं मत सौ नीलांबिका हुक्केरी यांनी व्यक्त केले। चंदवाड शिवशक्ती महिला कोऑपरेटिव्ह सोसायटीचे उद्घाटन परमपूज्य साधनानंद महाराज यांच्या दिव्य सानिध्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सुनीता एहोळे म्हणाल्या की स्थापन केलेल्या या शिवशक्ती कोऑपरेटिव्ह सोसायटी सहकार क्षेत्रात लवकरच आदर्श निर्माण करेल। आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी या भागाचे नंदनवन केले आहे। महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य दिलं। आज त्यांचाच आदर्श ठेवून येथील महिलांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली आहे। गावातील सर्वच महिला संस्थेच्या प्रगतीसाठी हातभार लावतात। जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून महिलांसाठी विशेष योजना हाती घेण्यात आली, याचाही लाभ महिलांनी घ्यावा असं आवाहन केलं। शिवशक्ती सोसायटीच्या संस्थापिका सौ रेखा पाटील यांनी महिलांच्या प्रगतीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत भविष्यात लघु उद्योग, स्वयंरोजगार आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्टही असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य श्री साधनानंद व मान्यवर यांनी फीत कापून संस्थेचे उद्घाटन केले। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री धोंडीराम पाटील या उभयतांच्या हस्ते महाराजांची चरणपाद्य पूजा करण्यात आली। शालेय मुलींनी स्वागत गीताने कार्यक्रमाला चालना दिली। यावेळी ढोणीवाडीचे आत्मा मलिक मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री साधनानंद महाराज यांनी आशीर्वाद केले। उपस्थित मान्यवरांचा संचालक मंडळ म्हणून सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास BDCC बँक संचालिका सुनीता एहोळे, सौ अश्विनी मगदूम, गीतांजली माने, नंदा पाटील, कल्पना रायजाधव, शैला विराट, शुभांगी तेली, शोभा हावले, सुजाता पाटील, राजू मगदूम, संस्थेच्या उपाध्यक्षा पूजा मगदूम, संचालिका स्नेहल घाटगे, अंजना मगदूम, स्वप्नाली पाटील, शांता घाटगे, उज्ज्वला मुधाळे, लता पाटील, सुनीता शमनेवाडी, मायव्वा पुजारी, अनिता खोत, धनश्री वंजारे, सिद्धेश्वर संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी यांच्यासह गावातील महिला व मान्यवर उपस्थित होते। स्वागत संचालिका स्नेहल घाटगे यांनी केले, तर आभार पूजा मगदूम यांनी मानले। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। लोकांना अडचणी करण्याचा प्रयत्न करते, तशी कुठलीही अडचण या बँकेसाठी सुद्धा होता कामा नये, याची जबाबदारी आपण जर सर्वांनी घेतली तर ही बँक मोठी व्हायला वेळ लागणार नाही। अगदी अध्यक्ष असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील किंवा सर्व संचालक वर्ग असेल, यांनाही नम्र विनंती आहे की कर्ज देत असताना, आधार घेत असताना आपल्या परीनं जी व्यक्ती कशी आहे त्याला परतफेड किती करता येते, तुम्ही 3 महिन्याचं कर्ज द्या, पण त्यांना परतफेड करता आली पाहिजे। जिथं अध्यात्माला धरून बँकेचं देखील नाव ठेवण्यात आलेलं आहे, असं नारी शक्तीसाठी आज इथं मोठं सहकार्य करण्याचं पाटील कुटुंबियांनी व त्यांच्या सर्व सहकार्यांनी मोठं कार्य उचललेलं आहे। हे देखील एक धर्माचंच कार्य आहे, कारण जिथं तिथं स्त्रीला अडचण येते, आर्थिक बाजूने असो, सामाजिक बाजूने असो, तर आर्थिक बाजूची अडचण बाजूला म्हणजे थोडक्यात मदत या उद्देशानेच यांनी ही पतसंस्था आज या ठिकाणी ओपन केलेली आहे। शक्तीचा आदर, नारी शक्तीचं पूजन अशा माध्यमातनं व ह्या नारी शक्तीला प्रत्येक वेळेला सहकार्य व्हावं या उद्देशाने ही पतसंस्था आज या ठिकाणी ओपनिंग करण्याचा उद्देश या सर्व कमिटीने या अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।